आज संभाजीनगर, औरंगाबाद शहरामध्ये विविध ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने येण्याचा योग आला आणि आज प्रभाग क्रमांक 27 मध्ये आमचे युवक काँग्रेसचे पदाधिकारी सलमान नवाब शेख पटेल हे इथं अधिकृत उमेदवार आहेत आणि यांच्या प्रचारात इथं आज भेट देण्यात आली आणि एकंदरीत भौगोलिक परिस्थिती त्यांचा प्रचार कशा पद्धतीने चाललाय याची एक सविस्तर माहिती घेण्यात आली. आणि युवक काँग्रेसमध्ये काम करत असताना सलमाननी अतिशय चळवळीच्या राजकारणामध्ये नेहमीच काम केलेलं आहे. शहराचे विविध प्रश्न असतील ते सातत्याने मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. विविध आंदोलने असतील आणि रस्त्यावरची लढाई सातत्याने लढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि आज त्यांच्यासारखा युवक आज रस्त्यावरती सर्वसामान्य लोकांची लढाई लढत असताना त्यांनी सभागृहामध्ये देखील सर्वसामान्य लोकांची लढाई लढली पाहिजे या हेतूसर काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आपण पाहिलं असेल की आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या आहे. तिथं राजकारण डोळ्यासमोर ठेवून कशा पद्धतीने अतिक्रमण करण्यात आलं आणि असे असंख्य मुद्दे यांना आपण सामोरे जात असताना पाईपलाईनचं काम गेले 11 वर्ष चाललेलं अजून पूर्ण झालेलं नाही आणि वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे विश्वास संपादन करून सलमान आज पुढे जात आहे आणि त्यांना लोकांचा देखील प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये युवकांमध्ये खूप व्यसनाधीनता वाढत आहे. त्याच्यापासून खूप क्राईम घडत आहे. नाही, आपण पाहिलं असेल की राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये त्यांच्या भावाच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्जचे साठे सापडत असतील तर 7/12 कोणाच्या नावावरती आहे? महाराष्ट्राचा पाब्लो एस्कोबार कोण आहे? याचा जर आपण सगळ्यांनी विचार मंथन केलं तर या राज्यामध्ये गुन्हेगारी, तरुणांमध्ये नशेचं प्रमाण वाढणार नाही तर काय होणार? आणि एकीकडे लाडक्या बहिणी म्हणून लाडक्या बहिणींना द्यायचं, पण महाराष्ट्रातील असंख्य लाडके भाऊ आहेत, असंख्य युवा पिढी आहे, ते देशोधडीला लावायचं काम या सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे. आपण पाहिलं असेल की या शहराच्या अवतीभोवतीला जे औद्योगिक विकास झाला, सर्वसामान्य घरातील तरुणांना जे हाताला रोजगार मिळाला, हे केवळ आणि केवळ काँग्रेस पक्षाची सत्ता होती, त्यांच्या धोरणांच्या मुळे मिळालं. आज मला सांगा गेल्या 11 वर्षामध्ये या शहराच्या भोवतीला कुठला एक मोठा प्रोजेक्ट आलेला आहे? कुठली गुंतवणूक आलेली आहे? आणि अशा पद्धतीने जर लोकांच्या हाताला जर काम नसेल, रोजगार नसेल, शिक्षण घेऊन डिग्र्या घरामध्ये पडलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने नैराश्याकडे जात असताना लोक व्यसनाधीन होत आहेत. त्याचा आळा घालण्याचं काम कुठेतरी गृह खात्याने केलं पाहिजे, नार्कोटिक्स डिपार्टमेंटने केलं पाहिजे, असं आवाहन आम्ही करू. सत्ता पक्ष सध्या हे पत्रकार परिषद घेतात. रशीद मामून खानमानावरच बोलतात. विकासवर काही पत्रकार परिषद घेतात नाही. सत्ताधारी 3 पक्ष आहेत आणि त्यांना कसं आहे, हिंदी पिक्चर मधलं गाणं आहे, ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया. त्यांना ना बापाचं घेणं देणं नाही ना भैयाचं घेणं देणं नाही. त्यांना पैसे कुठून येतात, कसे येतात, त्याचं घेणं देणं, ते ठेवायचे कुठं आणि ठेवल्यानंतर परत खोके सरकार कसं आलं, या सगळ्याचा आपण जर हिशोब केला महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्र जे आपण पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली, त्याच महाराष्ट्र अधोगतीकडे चाललेला आहे, आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं. प्रभाग 3 मध्ये महिला आणि पुरुष उमेदवार अपक्ष सध्याला भारतीय जनता पार्टीमध्ये होते. आता त्यांना भारतीय जनता पार्टी कार्यालयातून धमकी येऊ लागल्या. त्यांनी तक्रार दिली पण नाही. संभाजीनगरचं उदाहरण, खरं तर मी संभाजीनगरच्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचं आणि इतर कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही घरचा आहेर त्यांना दिलेला आहे, शालूतून जो जोडा मारलेला आहे, जे कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजाच उचलायच्या आणि आयाराम गयारामांना आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि सत्तेत येण्यासाठी काही करायचं, हे उदाहरण भाजपने राज्यामध्ये सेट केलेलं आहे. भाजप 2014 साली सत्तेत आला आणि त्यांनी नारा दिला की काँग्रेस मुक्त भारत करायचं, पण आज काँग्रेस युक्त भाजप झालेला आहे. कारण का आमचे नेते फोडायचे, धमकवायचे, त्यांना टॉर्चर करायचं आणि आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि कुठेतरी सत्तेचं समीकरण बसलं की झालं आपलं काम, एवढं होत नाही. पण आज भाजपचा कार्यकर्ता सगळ्यात पहिल्यांदा उद्रेक करणार आहे. त्यांना उद्या रस्त्यावरती फिरून देणार नाही भाजपचा कार्यकर्ता, मी आज तुम्हाला या माध्यमातून सांगतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी असं प्रोटोबंद करत आहे की बीजेपीला एक मतदान करायचं आहे तर एक 4 बटन दाबा तरच तुमचं मतदान यशस्वी होईल. अशा ठिकाणी नाही, ऍक्च्युली काय आहे की ही जी मंडळी आहे RSS, बीजेपी, त्यांचा फॉल्स प्रोपोगंडा, फॉल्स विस्पर कॅम्पेन आणि ह्या माध्यमातून त्यांचा जन्म झालेला आहे. ज्यांचा जन्मच खोट्यातून झालेला आहे,
त्यांच्याकडून आपण सत्तेची अपेक्षा करू शकत नाही. लोकांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून फसवायचं, फसून आपल्या पदरामध्ये मत घ्यायचं आणि एकदा आपलं काम झालं की लोकांना वाऱ्यावरती सोडायचं, हा त्यांचा ठरलेला अजेंडा आहे. त्यामध्ये नवीन वाटायचं काही कारण नाही. पण संभाजीनगर मधले सर्वसामान्य नागरिक हे हुशार आहेत. ते यावेळी नक्कीच योग्य ते बदल घडवतील आणि काँग्रेस पक्षाला या ठिकाणची सत्ता देतील आणि पुन्हा एकदा शहराचं वैभव प्राप्त करण्यासाठी आपण सगळेजण काम करू. किती जागा तुमच्या निवडून येणार शहरात काय वातावरण? नाही, आता मी ज्योतिषी नाहीये किती निवडून येईल. आम्ही सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आमची वाटचाल आहे आणि थम्पिंग मेजॉरिटी पर्यंत कसं पोहोचता येईल यासाठी आपण काम करतोय आणि शहरामध्ये आम्ही ज्या जागा लढतोय, 72च्या आसपास आम्ही जागा लढतोय, त्या अतिशय ताकदीने सक्षम पद्धतीने लढतोय आणि चांगले उमेदवार दिलेले आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड चांगलं आहे. अशा पद्धतीचे उमेदवार आम्ही सगळे संबंध शहरामध्ये दिलेले आहेत. शिवसेनेची भारतीय जनता पार्टीची युती तुटली पण खुर्ची एकत्रच दिसत आहेत, नाव दिसत आहेत त्यांची. नाही, आता काय आहे की त्यांची युती तुटली का छुपी युती आहे का काय, सगळ्या गोष्टी ह्या येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल शहरामध्ये. मी तर संबंध राज्याचं नाही बोलत, पण शहरामध्ये कोण कोणाचे इथं संबंध कुठं अडकलेले आहेत या सगळ्याची आपल्याला माहिती आहे आणि इथले नागरिक देखील सुज्ञ आहेत. ते मताच्या रूपाने सगळ्यांना उत्तर देतील. धन्यवाद. किस कारण दौरा था, क्या विषय पे चर्चा हुआ? आज हमारे युवा कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष शिवराज दादा ये आज औरंगाबाद दौरे पे आए हुए थे और इन्होंने कुछ इनका नियोजन दौरा था और यूथ कांग्रेस से मैं लॉन्ग करता हूँ, तो उन्होंने यूथ कांग्रेस के मैं एक पदाधिकारी हूँ, उस वजह से आज उनको यूथ कांग्रेस का एक कार्यकर्ता को टिकट दिया गया उनके नेटवर्क में। तो उन्होंने आज मेरे ऑफिस को भेंट दिए और हमारे कुछ लोगों से उनकी मुलाकात भी हुई और उन्होंने मुझे इलेक्शन की शुभेच्छा भी दी और पार्टी को मजबूत करने के लिए हमने ये वार्ड का उनको बताया जायजा कैसा है, यहाँ पे विकास क्यों नहीं हुआ, क्या नहीं हुआ। हमने बताया ऐसे नगर सेवक सेना बीजेपी की युति है, 20 साल से नगर सेवक सेना बीजेपी के यहाँ पे, इस बार हमको चांस दो, हमने उनको सब बताया। तो शिवराज दादा का हमको पूरा समर्थन है, शिवराज दादा हमारे साथ है। किन मुद्दों को लेके आप यहाँ पे सबसे पहली बात तो जो पानी की समस्या है, तो हम वो समस्या पानी के टैंकर मुक्त कराएंगे। जिस वार्ड में आप प्रभाग 27 में खड़े हैं, इसमें सब समाज के लोग आए, इसमें कैसा प्रतिसाद मिल रहा है? इसमें सब समाज के लोग हैं और हम सब एक साथ रहते हैं। या कोई जातिवादी का एजेंडा नहीं है, या हम सब एक साथ रहते हैं। अभी तक क्या विकास काम करेंगे प्रभाग में? देखो, अभी तक हमने जो छोटे मोटे काम किए हैं, जैसा क्या ड्रेनेज लाइन हो गई, पानी की समस्या हो गई, कुछ जगहों पे लाइन आई, कुछ जगहों पे नहीं आई, और ऐसे कुछ लाइट है, स्ट्रीट लाइट है, कुछ पोल निकालने के जहाँ रोड पे अड़थड़ा था, एक्सीडेंट के होते थे, ऐसे हमने काम किए। अगर चुनकर आते सबसे पहले कौन से काम करेंगे? सबसे पहले हम जो यहाँ पे पानी की समस्या है, जो लोगों को पानी टैंकर से लेना पड़ता है, ड्रम से, हम वो समस्या सबसे पहले पानी की समस्या मुक्त करेंगे, टैंकर मुक्त कराएंगे। एजुकेशन के बारे में एक सवाल है, महानगर पालिका के बहुत से स्कूल बन गिरे हैं, आप उसके बारे में कैसा सोचेंगे? स्कूल जो ये भाग में जो स्कूल की समस्या है, यहाँ पे एक भी सीबीएसई स्कूल नहीं है और यहाँ पे जो है तो कोई नगर सेवक का ध्यान नहीं है। जब तक इलेक्शन आएंगे 5 साल के बाद, वो 6 महीने से इधर आएंगे, 6 महीने में इलेक्शन चुन के जाएंगे, फिर बाद में 4.5 साल नहीं आएंगे। मतदारों से क्या अपील करेंगे? मतदारों से यही अपील करूंगा मैं जो 20 साल के बाद यहाँ पे जो सीट है कांग्रेस को छुटा है प्रभाग, तो इसमें मैं मतदारों से यही अपील करूंगा कि आप किसी के बहकावे में और सत्ताधारी पार्टी के ये लोग 20 साल थे ना, तो इस बार कांग्रेस को चांस दो। मेरी निशानी है पंजा, 7 नंबर का बटन है, मुझे कामयाब करें। आपके प्रभाग के में कौन कौन से ऐसे उम्मीदवार हैं आपके साथ में? उम्मीदवार तो मैं अकेला हूँ प्रभाग में, पक्ष की तरफ से, हमारे कांग्रेस पक्ष की तरफ से। आपकी किससे लड़त है इधर प्रभाग में? अभी देखो, मेरी तो सब पार्टी से, यहाँ पे सेना है, बीजेपी है, उद्योग सेना है, उद्योग गठ है। कांग्रेस का क्या माहौल है? कांग्रेस का देखो जनता के पास माहौल है, जनता जो ठहरेंगी, प्रभाग के जो लोग ठहरेंगे, वो माहौल है। आपका नाम? मेरा नाम शेख सलमान नवाब। Now and press the bell icon. Never miss an update.